फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर मी श्वेता तुमचं मेकअप अँड मचमरीवर स्वागत करते. मी या चॅनलवर ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, स्किन केअर आणि घरच्या घरी कसा मेकअप करता येईल यासंबंधी व्हिडिओ बनवते. जर तुम्ही या प्रकारच्या कॉन्टेंटमध्ये इंटरेस्टेड असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही ऑलरेडी सबस्क्राईब केलं असेल थँक्यू सो मच अँड वेलकम बॅक. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मी हा ब्राऊन गर्ल लुक कसा अचीव्ह केलाय. या व्हिडिओमध्ये मी माझं नवीन बेस रुटीन सुद्धा शेअर केलंय. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी मी निव्हियाचं सॉफ्ट मॉइश्चरायझर फेसला लावून घेते आणि ते नीट स्किनवर ॲब्झॉर्ब करायला वेळ देणार आहे. त्यानंतरची स्टेप आहे आपण लूज पावडरने फेस सेट करून घ्यायचा आहे आणि ते मी एका ट्रायंगल अशा पफने करते. तुम्हाला हवं तर तुम्ही ब्रशसुद्धा वापरू शकता. या स्टेपमध्ये आपण फेसला पावडर लॉकिंग करतोय जेणेकरून जेव्हा ऑइल येईल तेव्हा फर्स्ट बॅरियर होईल. संपूर्ण फेसवर नीट पावडर लावल्यानंतर आपण सेटिंग स्प्रेने सेट करून घेऊया आणि 2 मिनटं स्प्रे सुकल्यानंतर आपण प्रायमरला सुरुवात करूया. आज मी एल्फचं हॅलो ग्रिप प्रायमर वापरते आणि हे खूप छान प्रायमर आहे. फेसला प्रायमर लावल्यानंतर मी हुडा ब्युटीचं फाउंडेशन वापरणार आहे आणि माझी शेड आहे जिंजर ब्रेड. हे खूप छान असं फाउंडेशन आहे पण थिक असल्यामुळे मी ते आज ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे जेणेकरून त्याची फिनिशिंग सॉफ्ट वाटेल. हे फाउंडेशन खूप लॉंग लास्टिंग आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. या व्हिडिओमध्ये वापरलेल्या सगळ्या प्रोडक्टची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केली आहे, सो डू चेक इट आउट. आज मी अंडर आय सर्कल्स कन्सील न करता माझ्या शेडपेक्षा 2 शेड लायटर असं कन्सिलर वापरते आहे. हे मेबेलिनच्या फिट मी रेंजमधलं कन्सिलर आहे आणि माझी शेड आहे हनी. हे मीडियम कन्सिस्टन्सीचं कन्सिलर असल्यामुळे मी ते ब्लेंड करण्यासाठी माझा कन्सिलर ब्रश वापरते. फेसवर प्रॉपर पावडर लॉकिंग केल्यानंतर आपण आता कॉन्टोर करून घेऊया. त्यासाठी मी हे निक्सचं कॉन्टोर पॅलेट वापरते आणि जिथे जिथे मला शॅडो क्रिएट करायची आहे त्या सगळ्या भागांवर लावून घेते. नार्सच्या ऑरेंज ब्लश लावणार आहे मी आज या लुकमध्ये. त्यानंतर त्या सेम कॉन्टोर पॅलेटमधली जी शेड मी कॉन्टोर करण्यासाठी वापरली होती ती शेड डोळ्यावर लावून घेते आणि त्यानंतर आयब्रोजसुद्धा फिल करून घेतलेले आहेत. आता मी लॅश लाईनच्या अगदी जवळून काजळ पेन्सिलने एक लाईन करून घेते. तुम्हाला हवं तर तुम्ही डिरेक्टली आयशॅडो वापरू शकता आणि ते हलक्या हाताने ब्लेंड करत आहे. आपण दुसऱ्या डोळ्यावर पण या सेम स्टेप्स रिपीट करूया. त्यानंतर अप्पर वॉटरलाईनसुद्धा मी टाईट लाईन करून घेते आणि मस्कारासाठी एसेन्स ब्रँडचा आय लव्ह एक्स्ट्रीम मस्कारा वापरते. मस्कारा वापरताना जर आयलॅशेस चिटकले असतील तर ते सेपरेट करण्यासाठी तुम्ही हा आयब्रोसाठी वापरता तो स्प्रूली वापरू शकता. निक्सच्या पॅलेटमधली कॉन्टोर शेड मी डोळ्याच्या खालीसुद्धा लावून घेते. स्विस ब्युटीच्या लिप लायनरने लिप लाईन करून त्यानंतर सेफोराची लिक्विड लिपस्टिक वापरली आहे. सो दिस इज द फिनिश्ड लुक. थँक्स फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय.